झोपड़ी जो है गिरने को आई है। अगर बहुत अच्छा लग रहा है कि इतने सालों से ये बुजुर्ग इस झोपड़ी में रहते हैं और ऐसे हालत में रहते हैं। और ये इनका काम था कि शहनाई बजा के मनोरंजन करते थे लोगों का। और आज इनकी हालत ऐसी हो गई है और लॉकडाउन की वजह से इनको काम भी नहीं है और उसकी वजह से इनको घर चलाना मुश्किल था और घर में रहना भी मुश्किल था। तो पूरे हम जब फर्स्ट टाइम आए तो पूरे ठंड में सोए हुए थे, देख के बहुत बुरा लगा कि इतने बुजुर्ग आदमी ऐसे हालत में रहते हैं। तो इसलिए हमारे ग्रुप ने आगे आके एक घर बन क्योंकि एक लड़का है इनका और एक रहते हैं। लड़का भी हैंडीकैप्ड है, उसका कुछ हाथ डैमेज है तो वो कुछ नहीं कर सकता और ये लॉकडाउन वजह से इनको काम भी नहीं है। आपका नाम? मेरा नाम गजानन गवाने, मैं डिवाइन हेल्पिंग हैंड्स के ನಮಸ್ಕಾರ. ಇನ್ ನ್ಯೂಸ್ನ ಮಧ್ಯಾಹ್ನದ ಬುಲೆಟಿನ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ನಾನು ರೋಹಿತ್ ಸಾಳುಂಕೆ. ಈಗ ನೋಡೋಣ ಹೆಡ್ಲೈನ್ಸ್. ಲಾಕ್ಡೌನ್ನಿಂದ ಇಕ್ಕಟ್ಟಿಗೆ ಸಿಲುಕಿದ್ದ ಭಜಂತ್ರಿಗೆ चाचितू हेल्पिंग हँड सहायता हस्त. त्याचं घर पडलेलं होतं. एक लहान झोपडी होती आणि सगळी वाकलेली झोपडी होती ही. आणि आम्ही पावसामध्ये इथले लोकांनी सांगितले की सगळं यांच्यात पाणी आत पडत होतं आणि कंडिशन जरा पण राहण्यासारखी नव्हती. म्हणून यांनी तिथं शाळेच्या बाजूला तिथं बाहेर झोपत असायचे. मग आम्हाला हेल्पिंग हँड्सला इथल्या युवकाने एक इन्फॉर्मेशन दिली की असं हे बाबूराव वजंत्री, त्यांची पहिला एक समयला चांगली परिस्थिती होती. तर आता हे काही वय पण त्यांचं 72 झालेलं आहे, त्यामुळे त्यांना अशी एक स्थिती झाली त्यांची. सर्वांनी विनंती केली की डिवाइन हेल्पिंग हँड्स आमचे जे फाउंडेशन आहे की येऊन यांना काही मदत करायची. मग आम्ही इथं आलो. त्यांची झोपडी वगैरे ही ती जुनी झोपडी ती काढली इथली, कारण ती राहण्यासारखी पण नव्हती, सगळी पडत होती. आणि हे नवीन हे छोटंसं एक घर यांना बांधून दिलं ह्या लोहार गल्लीतली. आणि भरपूर इथले युवक मंडळ जे पण आहे लोहार गल्लीमधले, त्या सर्वांनी येऊन इथं मदत करून हे जे काही आहे घर बांधण्यासाठी सहकार्य केले. ಇರ್ಲಿಕ್ಕೆ ಮನೆ ಇರಲಿಲ್ಲ, ಅದನ್ನು ಡಿವೈನ್ ಹೆಲ್ಪಿಂಗ್ ಹ್ಯಾಂಡ್ಸ್ ಗ್ರೂಪ್ದವರು ಮಾಡಿಕೊಟ್ಟು ಅವರ ನಾವು ಲೋಹಾರ್ ಗಲ್ಲಿಯ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಹೃದಯಪೂರ್ವಕವಾಗಿ ಅವ್ರದ್ದು ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೀವಿ. इनकी झोपड़ी जो है गिरने को आई है। लॉकडाउन में भी इस गली के लड़कों ने बहुत सारी इनको राशन की वगैरह व्यवस्था की है। तो इन्होंने सब ने मिलके हमको आके बताया कि इनको आपका ग्रुप हेल्प करता है तो आप यहाँ पे आके हेल्प करो इनको, और उनका घर एक गिर गया है, बांध के दो। तो हमने ये प्रण कर लिया कि चलो इनका घर बांध के देते हैं। तो गली के लड़कों ने भी हमको थोड़ी मदद की और इस घर बांधते समय हमको सुभाष हैबत्ती जी, रमेश केसरगोप्पा और अमोल जैन जी और बहुत सारे लोगों ने हमको करने के लिए मदद की। और इनकी सबकी मदद लेके हमारे डिवाइन हेल्पिंग हैंड्स के पूरे फंड से इस घर का निर्माण किया गया। और दीपक धाबोली जी, इन्होंने भी अपना सहकार्य दिया। घर कसं वाटलं तुम्हाला? नाही सर, मला चांगलं घर बांधण्यात व्यवस्थित वाटलं सर. घर आवडलं काय नाही सांगा. आवडलं सर, तुमची बी उपकार भयंकर आहे.